आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले। सुरुवातीला हा एक साधा अपघात वाटत होता, पण काही दिवसांनी त्याच घटनेने धक्कादायक वळण घेतले आणि पोलिसांसमोर एक वेगळं चित्र उभं राहिलं। ही घटना आहे पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल याची। अवघ्या 26 वर्षाचा केतन शिक्षित, यशस्वी आणि आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाचा वारसदार होता। त्याचे लग्न हे लवकरच सिया गोयल नावाच्या तरुणीसोबत होणार होतं। दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू होती। दरम्यान सियाचा वाढदिवस जवळ आला होता। त्या निमित्ताने दोघांनी लोहगडावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला। हा दिवस त्याच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ठरणार होता, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। लोहगडावर फिरत असताना अचानक केतन खोल दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली। जवळपास 400 ते 450 फूट खोल दरीत पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सियाने पोलिसांना सांगितले की जोरदार वारा असल्यामुळे केतनचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला। पोलिसांनी प्राथमिक तपास करून हा अपघाती मृत्यू असल्याची नोंद केली। कुटुंबियांनीही दुःखद मनाने केतनवर अंत्यसंस्कार केले। सर्व काही संपल्यासारखे वाटत होते, पण या प्रकरणात एक व्यक्ती मात्र शांत बसली नाही, ती म्हणजे केतनची सख्खी बहीण। तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होते। ट्रॅकिंगचा अनुभव असलेला केतन इतक्या सहज कसा पडू शकतो, आणि जर अपघात झाला असेल तर त्याच्यासोबत असलेले सियाला कोणतीही दुखापत कशी झाली नाही, असे प्रश्न तिने उद्भवले। अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांनी सिया कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी घरी आली। त्यावेळी केतनच्या बहिणीने तिच्याशी सविस्तर चर्चा केली, मात्र तिच्या उत्तरांमध्ये अनेक विसंगती आढळल्या। काही प्रश्नांवरती गोंधळली तर काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही। यामुळे कुटुंबाचा संशय अधिकच बळावला। त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू केला। लोहगड परिसरातील CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग आणि सोशल मीडियावरील माहितीची तपासणी करण्यात आली। तपासणादरम्यान पोलिसांना एक संशयास्पद व्यक्ती CCTVमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर तपासाची दिशा पूर्णपणे बदलली। पोलिसांच्या तपासानुसार सिया गोयलचे दुसऱ्या एका तरुणासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर त्या दोघांनी मिळून केतनचा खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला। तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार लोहगडावरील सहल ही आधीपासून आखलेला कट होता। संशयित व्यक्ती आधीच गडावर पोहोचली होती। योग्य संधी मिळताच केतनला दरीत ढकलण्याचा आल्याचा आरोप तपासात उघड झाला। पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले व चौकशी केली। त्यानंतर या प्रकरणात अनेक पुरावे समोर असल्याचा दावा पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे केतनच्या बहिणीने। जर तिने संशय व्यक्त केला नसता तर ही घटना कदाचित कायमची अपघात म्हणून ठरली असती। या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, काही वेळा दिसतं तसं वास्तव नसतं, पण सत्य शोधण्यासाठी संयम, धैर्य आणि योग्य तपास आवश्यक असतो। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे। अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल व त्यांना काय शिक्षा होईल हेही स्पष्ट होईल। या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा गंभीर प्रकरणांमध्ये तपास अधिक सखोल व्हायला हवा का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।